हेलो एवरीवन, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। कैसे हो सगळी? उम्मीद करताय तुम्ही सगळे बेस असाल। फायनली आज मी चाललाय भाऊच्या धक्क्याशी मांडवा अलिबाग। आणि आता तुम्हाला खबरच आहे की मे महिन्यातला लास्टला 25 तारखेपर्यंत गेटवे ऑफ इंडियाशी बोटे चालू असतात, त्यांच्या बाद बंद होतात, ते डायरेक्ट सप्टेंबरला चालू होतात। पण आता जायला आपल्याला अलिबागला कैसा आहे, मुंबईशी अलिबागला जायचं आहे बाय बोट, तर तुमच्या लोकांना एकच आता उपाय पावसातला, तो आहे M2M फेरीज। तर ह्या फेरीजने आज मी जाणार आहे अलिबागला आणि तशी मग घरा। तर आजची जर्नी आपण बघू ह्या M2M फेरीची आणि एन्जॉय करू, का की ही बोट आहे ना तुमच्या लोकांना एकदम क्रूज शिपसारखी फिलिंग देते आणि मोब जबरदस्त युनिक आहे। तर चला आज जाऊ हिनी आणि ह्या बोटीचा आज आपण सफर करणार आहोत। आणि ही बोट बघा किती मोठी आहे, मोपच मोठी आहे, नाहीतरी आहे ना 1001 लोक हिनातला जाऊ शकतात आहेत। प्लस हिंच्या आतला तुम्ही बाईक कार आहे बघा, कार आता आतलान गेली, तुमच्या लोकांना आतलान जाऊन पण दाखवीन। त्यानातला कार बाईक जी पण तुम्ही घेऊन जाऊ शकता, बस वगैरे सगळं काही जाईल। एक माणसाचा तिकीट आहे आता फिलहाल मी कारला आहे तो 390 रुपयाचा आहे। आणि तिकीट आहे ना कमी होते का जास्ती होते पता नाही, कैसा काय सिस्टम आहे, पण 300-350 रुपयेपर्यंत होता, पण आता 390 रुपये घेतला नाही खाली एक माणसाचा। जर बाईक असली तर 200 रुपये, मग पर गाडीचे अलग अलग चार्जेस आहेत, 800, 1000, 1200, 1400 असे चार्जेस आहेत। जशी मोठी गाडी असेल त्यांचे पैसे जास्ती असतील। आणि इकडे सामने तुम्ही बघाल ते फेरी ऑफ भाऊचा धक्का, हे सगळे बोटे बघायला लागले आहेत। हे बोटे मोरा रेवस ह्या साईडला जातात, पण आता रेवस पण आहे ना बंद आहे फिलहाल, तेव्हा बोटे पण जात नाही। तर हे चालू होतील सगळे रेवस वगैरे जायला सप्टेंबरच्या 1 तारखेशी चालू होतील। तर फिलहाल तुमच्या लोकांना जर जायचं असेल मुंबईशी अलिबाग, तुम्ही फक्त M2M फेरीजनीच जाऊ शकता। तर चला आता जात आहे बोटीतला आणि तुमच्या लोकांना दाखवता। आणि तुमच्या लोकांना ही कशी तिकीट घ्यायचं आहे, तिकीट घेऊन येणार नाही यायचं आहे सरळ, का लाईन पण असते आणि गर्दी पण असते। ॲक्च्युली विकेंडच्या टायमातला मोफच गर्दी असते आणि इकडे मोफच लाईन असते। बाकी कार वगैरे बाईक वगैरे घेऊन येऊ शकता हो तुम्ही लोक, मस्त एन्जॉय करू शकता हो। तर चला जाऊया आता पुढे जाऊन जरा चेक करायचं आणि मग निघायचं आपल्याला। सो फायनली आता मी जस्ट या M2M फेरीजला आतलान जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती मोठा हा गेट आहे आणि आतलान गारे बघा किती लागलेले आहेत आणि हिंच्या अंडरग्राऊंडला पण गारे लागतात, भरपूर जागा येण्यातला आणि कैच्या काही मोठी बोट आहे। चला आता जाऊया, बिस्मिल्ला बोलून सफर करूया, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, आणि जाऊ वरती थोडा आणि एन्जॉय करू। बघा सेफ्टी आहे ना फर्स्ट, मतलब गाडी तशी जातात तर एंट्री नाही, अशी चालत तुम्ही लोक जाऊ शकता। तर जाऊया वरती, बैसूया आणि बघूया कशी एंट्री आहे वरती जायला। आणि ह्या साईडला तुमच्या लोकांना दाखवत आहे पार्किंगची जागाची, 4 व्हीलर आणि 2 व्हीलर लागेची जागा ह्या साईडला आहे। तर ही बघा तुम्ही बघू शकता हे सगळे इथे गाडे लागलेले आहेत आणि सुबहचा टाईम झालेला आहे, 7:45 वाजलेले आहेत, लगभग 8 वाजताचा टायमिंग आहे फेरी सुटेचा। आणि बघा कशी पार्किंगला सगळे गाडे लागलेले आहेत। तर जाऊया आपण वरती आणि थोडा एन्जॉय करू। सो फायनली आता जस्ट वरती आले बोटीच्या वरती, हा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती खूपसूरतचा व्ह्यू वाटतंय। आणि गाडी बघा इथे आतला नेतात येत आता, ही पण एंट्री तुम्हाला दाखवत आहे एक वर्षी, ही बघा गाडी गेली आता आतलान। ॲक्च्युली ज्या हिशोबाने मी तिकीट घेतला होता ना 390 रुपयाचा, त्या तिकीटवर काही लिहिलेलं नाही की 390 रुपयाचं तिकीट आहे मागून, तर ही गेट पास टाईपला तिकीट आहे। आणि हा असा जबरदस्त व्ह्यू तुमच्या लोकांना दाखवत आहे M2M फेरीचा, मोप जबरदस्त आहे आणि मोपच मोठी बोट आहे ही, एकदम लक्झरी टाईपला। आता आतला जाऊन पण तुमच्या लोकांना दाखवीन। ॲक्च्युली हाय बघाल तुम्ही सीट कशी आहेत बैठेसाठी, वरती असा पडदा टाकलेला आहे का की सावली यायला पाहिजे आणि जबरदस्त बैठेसाठी इंतजाम केलेला आहे। चला आता जाऊया। ॲक्च्युली ह्यांच्या वरचा तिकीट आहे ना तो अलग आहे, मला वाटते 450 काही तिकीट असेल। चला थोडा एकशी तुमच्या लोकांना दाखवत आहे भाऊचा धक्का। आणि हे बोटे इकडे लागलेले आहेत ते एजंट म्हणजे सर्व्हिस बोटे, मोर आणि रेवसला चालणारे, काही जबरदस्त वाटते। आणि तुमच्या लोकांना एक या बोटीची खासियत दाखवत आहे मी, की ही बोट आहे ना आता बघा हिकडशी चालणार आहे, मतलब इकडे आता लागली आहे ना, आता ही इकडची नाही फिरणार अशी, ही चालेल ना ते त्या साईडनी चालेल सरळ, आणि जर मांडव्याशी निघली ना ते ह्या साईडनी चालेल। म्हणजे ह्या साईडला खालती असे 2 पंखे दिलेले आहेत आणि त्या साईडला 2 पंखे दिलेले आहेत, म्हणजे एक बोटीला 4 पंखे आहेत आणि दोन्ही साईडनी ही चालू शकते।
की ऐसा नाही की ह्या साईडने ऐसा फिरायला तिला जागा पाहिजे, ऐसा काही सिस्टम नाही यांचा. एकदम जबरदस्त सिस्टम आहे. एकदा हे लागली ना का इकडची सिस्टम पुरी बंद होते, इंजन सगळे बंद होतात आणि त्या साईडनी चालू होतात. ते एकदम जबरदस्त युनिक आहे. तर तुम्हाला दाखवीन जेव्हा सुरू होईल ना तेव्हा तुमच्या लोकांना दाखवता मी. तर चला आता जात आहे आतलान आणि आतलान तुमच्या लोकांना दाखवत आहे. चला आता जाऊया आतलान. ए सी रूमला तुम्हाला दाखवत आहे. ही कशी येऊ शकता असं ए सीला. आणि हा इंटेरियर आहे जबरदस्त एकदम युनिक. आणि मंदिर तुमच्या लोकांना मिळेल कॅफे. ह्या कॅफेत तुम्ही चाय कॉफी नाश्ता करू शकता. आणि ह्या अशी बैठेला जागा आहे. आता आपला एक दोस्त आहे त्याला शोधूया खाय बैठला येतो. आणि इकडे कॅफे तुमच्या लोकांना दाखवत आहे. हा कॅफे आहे, बर्गर आहे, समोसा आहे, हे सगळे काही चीज़ें तुमच्या लोकांना मिळतील. कॉफ़ी वगैरह सँडविच वगैरह. हा मस्तपैकी असा कॅफे आहे. ऐसा आपलांचा इंटेरियर आहे एम फेरीचा. चला तर ह्या साईडनी बाहेर निघून तुमच्या लोकांना दाखवत आहे. ह्या साईडला तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिले आहे ना जे बाईक आहेत ते पुढे लावलेले आहेत. बाकी बाईकवाल्यांना जल्दी जायला मिळेल. बाकी मग ती सगळे कार लागलेले आहेत. आणि आता हॉर्न मारला नाही शिपनी की निघायचा टाईम झाला आहे. काही जबरदस्त व्ह्यू आहे, एक नंबर वाटतं आहे. तर हा पुढची फ्रंट एरिया आहे. आणि ही कशी बोट आता स्टार्ट होईल. आणि नक्की तुम्ही लोक कमेंट करा जर तुम्ही लोकांनी या शिपनी ह्या बोटीने जर ट्रॅव्हल केले असेल तर नक्की जरूर कमेंट करा. आता बघा बोट पण स्टार्ट दिली, इंजन स्टार्ट दिले आहेत. आता निघायचा टाईम झाला का की 8 वाजताचा टाईम होता निघायचा. बहुतेक आता बोट एक 5-1 मिनटातला निघेल. हे या बोटीची आता फ्रंट साईड आपण बोलू शकतो का की ही कशी अशी बोट चालणार आहे मस्तपैकी. आणि हा नजारा आपल्याला बघायला मिळणार आहे. ते दाखवीन तुमच्या लोकांना आता चालू झाल्यावर. आणि ही बघू शकता ह्या साईडनी. आता मी फ्रंटला उभा आहे, मगाशी बॅक साईडला उभा आहे. चला आता बघू शकता बोट झाली चालू. तुमच्या लोकांना दिसत असेल तर नक्कीशी बघा कशी आता पुढे पुढे येत चालली. आणि अनाउन्समेंट होते की आपल्या पोराबाळांना थोडा धरून ठेवा. सेफ्टी पहिले फर्स्ट आहे. लहान पोरांचा काहीसा ध्यान नसते नाही सगळी अनाउन्समेंट होते. तर बघा काही जबरदस्त. आता इकडची नाही 45 मिनटातला शायद पोचणार आहे का की गेल्या टायमातला पण मी ट्रॅव्हल केला होता ना ते 45 मिनटातला पोचते. पण आता बघूया आता काही जल्दी पोचते का लेट पोचते आजच्या व्हिडिओला समजेल. आणि मी तुमच्या लोकांना जरूर सांगेन का की 8 वाजता निघाली आहे, 9 वाजता पोचते का 8:45ला पोचते ती बघूया. आणि बघा मस्त आता निघली आपली बोट. बघा इकडची बघू शकता सुबह नजारा, भाऊचा धक्का. त्या साईडला सगळे फिशिंग बोट लागलेले आहेत आणि ह्या साईडला सर्व्हिस बोट आहेत. आणि आपण आता निघाल्या होत्या जेटीशी M2M फेरीच्या आणि जाऊ आता मांडवा अलिबागसाठी. तर पब्लिक पण याहून पब्लिक आहे. ॲक्च्युली आज दिस आहे ट्यूजडे आणि अशी थोडीशी गर्दी आहे. ॲक्च्युली संडेला आहे ना मोफत गर्दी असते इकडे. आणि इकडचा सिस्टम ऐसा आहे की विकेंडच्या दिवसा सुट्टीच्या दिवसा आहे ना आता जैसा मी 390 रुपयाचा तिकीट घेतला आहे तोच तिकीट आहे ना तुमच्या लोकांना सीझनच्या दिवसा 500-550 वर तिकीट जाते सीझनच्या दिवसा. आणि जो वरचा आहे तो आता आहे 450 रुपये. तो वाढेल 100 रुपये फक्त वाढेल 500-550 रुपये ऐसा बोलतात आहेत की 550-600 रुपयेपर्यंत होते. 100-150 रुपये वाढतात सीझनला. तर तुम्ही येऊ शकता ह्या बोटीने आणि एन्जॉय करू शकता. एक वक्त ह्या बोटीने ना सफ़र करणं खूप जरुरी आहे. ऐसा फिलिंग होते जैसा आपण क्रूज शिपला सफ़र करतो. जो आतला इंटिरियर तुम्हाला दाखवला खूप जबरदस्त आहे, लाजवाब आहे. चला आता बोट निघाली आपली भाऊच्या धक्क्याशी. इकडे बघू शकता हा भाऊचा धक्का. आता तुम्ही लोक बघू शकता ही एवढी मोठी शिप आहे. शिपच्या आतलाने जेवढे पण कार आहेत सगळे कार जातील शिपच्या आतलाने. शिप जाईल गल्फ कंट्रीतला. आणि बघा किती मोठा शिप आहे, जबरदस्त. समंदरनी आहे ना ऐसा सफ़र करायला मोफत मजा वाटते. आणि एवढी गरमी आहे पण गरमीचा एहसास होईना का की थंडी थंडी हवा आहे जबरदस्त आणि मजा येते. ए सीला बैठीची गरजच नाही इकडे. बाहेर एकदम थंड वातावरण आणि एकदम नॅचरल. तर आता माझ्यासोबत एक काका आहे. काका कुठले तुम्ही? मुंबईचे. दादा
कुठे तुम्ही आता? आता चाललो अलिबाग. अलिबागला. आणि राहताव कलव्यामध्ये? राहतो अंधेरीला. अंधेरीला राहताव. अच्छा अच्छा. मुंबईमध्ये. ओके. डेली ट्रॅव्हल करताव काय? आठवड्यात नाही एकदा. जर तुमच्या लोकांची बाईक असेल ना, ते बाईकचा 200 रुपये होता, पण आता चार्जेस वाढलेला आहे. 250 रुपये चार्जेस आहे. बाकी काका आहेत आणि तिकीट काढले तेव्हा मला खबर द्यायला नाही. ते मला खबर होता की 200 रुपये चार्जेस आहे, पण नाही, तो पण तिकीट वाढला आहे 50 रुपये. तर 250 रुपये बाईकचं आहे. तर होऊ शकते आता जे पण आपली गाडी असतील, आल्टो असेल, आल्टोच्या जसे मोठे मोठे 800 रुपयाला स्टार्ट होता तिकीट, ते पण आता सगळे तिकीट आहे ना बहुतेक वाढले असतील. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts. तर फायनली आपल्याला मिळले आपले सोडीवाले. दादा तुमचं थोडं नाव सांगा. माझं नाव नितीन पडवा आहे. ओके. आणि ह्या असतात मांडव्या जेटीला कामावर आहे ना, पोर्ट ऑफिसरमध्ये कामाला आहे आणि आता चालले ड्युटीवर ना? मांडवा ड्युटीवर चालले हो ना? ओके ओके. तर डेली 8 वाजता निघतो इथून. आता सर्व्हिस गेटवेशी बंद आहे ना? बंद आहे गेटवेशी बंद आहे. आता ह्या सर्व्हिसने MTM सर्व्हिसने तुम्ही कंटिन्यू करता? ओके ओके. पावसातला पण चालू ना? पावसात पण चालू. ओके ओके. धन्यवाद बोलल्याबद्दल. सो फायनली आता समोर आहे मांडवा जेटी आणि लगभग आपण पोचल्यावर 50 मिनटातलं पोचले वगैरे. अजून 10 मिनटात जातील खाली असतो. म्हणजे 1 तासातला आहे ना तुम्ही भाऊच्या धक्क्याशी मांडवा अलिबागला पोचू शकता. तर चला आता खालती उतरू आणि जाऊ. काय नाव आहे तुझा? कुठे जातोस आता? अलिबाग. अलिबाग. कशी वाटला बोटचा ट्रॅव्हल? मस्त ना, एकदम छान ना? मजा आली ना? ओके. एन्जॉय जर्नी. आता सगळे लोक आहे ना जायच्या घाईतला बघा कसे आहेत ते, कवा दरवाजा खोलेल आणि कवा मी जाऊ. सगळे बाईकवाले माणसं वापिस कारला भेटलेले आहेत. खाली इंतजार करतात की कवा गेट खुलेल आणि कवा बाहेर पर्यायला मिळेल. माणसांना आहे ना यायला पण जल्दी असते आणि जायला पण जल्दी असते, अशी घाय असते. बघा कसे उभे आहेत सगळे. कवा गेट खोलेल आणि कवा पलतील इकडची. तर तुमच्या लोकांना दाखवीन गेट खुलल्याच्यानंतर पुढचा कैसा असतं. तर बघूया आता. तर फायनली आता पोचला आहे मी जस्ट मांडवा जेटीजवळ आणि लगभग आहे ना 1 तास गेला. टाके 8 वाजता निघाला तशी भाऊच्या धक्क्याशी आता मांडव्याला पोचला आहे 9 वाजता. तर 1 तास बरोबर गेला आपल्याला ट्रॅव्हलसाठी आणि 1 तास ऑलमोस्ट आपल्याला गेटवेशी पण जाते आणि या फेरीशी आपल्या MTM फेरीने पण 1 तासच पोचायला इकडे जाते. आता इकडे पोचल्याच्या नंतर आहे ना तुम्ही जर अलिबागला फिरायला जाता ते तुमच्या लोकांना जसं अजंठाची सर्व्हिस आहे, PNPची सर्व्हिस, मालदाची सर्व्हिस आहे, ते मांडव्या जेटीशी तुम्हाला अलिबागला बाय बस जी 250 का 180 का 150 रुपये तिकीट आहे तिनातला इन्क्ल्यूड असते बस. पण या MTM फेरीला तुमच्या लोकांना बस इन्क्ल्यूड नाही मिळत. तेव्हा तुमच्या लोकांना बाहेर गेल्याच्यानंतर टॅक्सी आहे, रिक्षा आहे, मिनी डोर आहे, जी पण आहे ती तुमच्या लोकांना प्रायव्हेट करून, जर फॅमिली मोठी ते प्रायव्हेट करून, नाही तर मग सिंगल 1 बाय 1 तुम्ही शेअरिंगमध्ये पण जाऊ शकता. त्यांचे चार्जेस अलग आहेत, ते तुम्हाला पे करून जायचं असते. तर चला फायनली बघा बोट आता पोचली आहे जेटीजवळ. आता इकडे लॉंग सेट होईल आणि इकडची मग आस्ते आस्ते सगळे माणसं पण निघतील आणि जे गाडी आतला नाहीत बाईक आहेत ते पण सगळे निघतील. तर उम्मीद करता आजचा एक छोटासा व्हिडिओ तुमच्या लोकांना बेस्ट वाटला असेल. व्हिडिओ जर बेस्ट वाटला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन आल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर मिळू ऐसाच नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, मस्त. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals that